पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीनच व्हिडिओ घेऊन आलेला आहे। माझं साडी कलेक्शन, ज्या माझ्या साड्या आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। साडी बायकांचं आवडतं, कुठं पण गेले की साडी घेतात, तर मी पण घेते। मी जास्त साड्या घेत नाही, कमीच घेते, कारण की मी साड्या जास्त यूज करत नाही। ही कांजीवरम साडी आहे आणि मी आताच 2 वर्षापूर्वी घेतलेली आहे बहिणीच्या लग्नामध्ये। मी एकदा की दोनदाच घातलेली आहे, नंतर घडी घालते। ही साडी माझ्या पूजेमधली आहे। पूजा म्हणजे लग्नाची पूजा असते तेव्हा घेतलेली आहे मी। ही नेटची साडी आहे, खालून नेट आहे याला असं। ते खूप जुनी झाली साडी। ही साडी आहे ती मी माझ्या भावाच्या लग्नामध्ये भावाने दिलेली आहे मला। भावाने म्हणजे मावशीने दिलेली आहे। याच्यावरती असे छोटे छोटे मोर आहेत। हा आंबा कलर आहे। आणि ही आता मी गणपतीला साडी घेतलेली आहे आणि ही साडी मला खूपच छान दिसते। आणि ह्या साडीवरती मी व्हिडिओ पण बनवलेले आहेत। आणि ही साडी मी आताच लेटेस्ट आमच्या सोसायटीची पूजा होती तेव्हा मी घातलेली होती। याची 6 वारीची नऊवारी साडी घातलेली। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा। याचा काठ जरा हा वाला मोठा आहे, त्यामुळे मला एवढी आवडली नव्हती, पण घातल्यानंतर चांगली वाटली। आणि ही साडी मला आवडते सगळ्यात जास्त। ही मी 4 वर्षापूर्वी साडी घेतलेली 700 रुपयाला। ही साडी अशी सिंपल एकदम झटपट नेसायला बरी वाटते। हा असा पल्लू आहे त्याचा। मी जास्त ही साडी घातलेली आहे जास्त, म्हणजे ही साडी मला खूप आवडते। आणि ही आहे माझी नथ साडी। ही पण मी आताच गेल्या वर्षी घेतलेली आहे, तेव्हा आलेल्या नवीन तेव्हा हे बघा नथ छान अशी। हिचा कपडा चांगला नाही वाटला मला सूत याचं, पण घातल्यानंतर खूप छान दिसते साडी। ही पण मी जास्त वेळा साडी घातलेली आहे। सूत छान आहे याचं, म्हणजे स्मूथ एकदम। ही मी साडी दिवाळीला घेतलेली आहे। नवऱ्याने पहिल्या दिवाळीला मला साडी दिलेली आहे गिफ्ट। एवढा कलर मला नाही आवडला, कारण जास्त डार्क वाटतो। छान आहे, तशी घातली 2-3 वेळा। नवऱ्याने दिलेली पहिल्या दिवाळीला प्रेमाने साडी। आणि ही साडी आहे, ही जेव्हा संवत 9 महिन्याचा होता, बेबी शॉवर केलेलं, तेव्हा माझ्या सासूने ही साडी आणलेली मला। गावाला करतात 9 महिन्यांना तेव्हा मोठी घरणी, तेव्हा ह्याचा पिंक कलर आहे, पिंक ब्लाऊज हे चढी काय पदर आहे याचा। माझ्या सासूची चॉईस आहे। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल, मान्सून सेल मध्ये मी काही साड्या घेतलेल्या, आणि त्या मान्सून सेल मध्ये मी ही साडी घेतलेली। आणि ही साडी खूप छान आहे, म्हणजे घातली एकदम चांगली बसते वगैरे छान। आणि मी ह्याच्यावर खूप सारे व्हिडिओ बनवलेले, ते पण तुम्ही नक्कीच बघा। गोंडेवाली साडी, मी याचं नाव गोंडेवाली साडी ठेवले, तर याचं नाव काय आहे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। साड्या होत्या, साड्यांचं कलेक्शन माझ्या काही साड्या सासरी आहेत, थोड्या साड्या माहेरी आहेत आणि थोड्या मुंबईला आहेत। ज्या माझ्या मुंबईला साड्या आहेत त्या मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत। आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा। मी साड्या जास्त यूज करत नाही, ड्रेस यूज करते, त्यामुळे काही जास्त साड्या घेतल्या नाहीये। आणि काही साड्या आहेत त्याचे ब्लाऊज वगैरे काही शिवून घेतले नाहीत। आणि आता मी लगेच एक नवीन तुम्हाला व्हिडिओ घेणार आहे सेलचा, साडी सेलचा। मी म्हणजे साडी सेलमध्ये गेलेली तर काही साड्या घेतल्यात, तर नक्की पुढे व्हिडिओ येईल। बाय बाय। हा क्लॉथ स्टोरेज बॉक्स आहे आणि मी हा बॉक्स कालच ऑनलाईन मागवलेला आहे माझ्या साड्या ठेवण्यासाठी। आणि मी ह्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या ठेवते। मग साड्या ठेवल्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित घेता पण येतात आणि ठेवता पण येतात। त्यावरती पाणी वगैरे काही पडलं बॉक्सवरती तरी त्या साड्या नाही खराब होणार आणि पाणी आतमध्ये जाणार नाही। आपण कसं जसं बॅगमध्ये ठेवतो, प्रति बॅग काढा, त्याच्यामध्ये साड्या घ्या, ब्लाऊज कुठं असतो, पलकर कुठं असतो, तर काय कुठं असतं, मग ह्याच्यामध्ये मी व्यवस्थित ठेवते, म्हणजे ते इझिली काढता येतील साड्या म्हणून।